नमस्कार, नॉलेज का कटोरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी कुरकुरीत मसालेदार असा पोह्याचा चिवडा बनवणार आहे। यासाठी मी अर्धा किलो पातळ पोहे घेतलेले आहेत आणि ते चाळून घेतलेले आहेत। या ठिकाणी कढईमध्ये आता ते मी पातळ पोहे परतून घेणार आहे। साधारण लो टू मीडियम फ्लेमवरच मी हे परतून घेणार आहे। तर आता हे 5 मिनिटं मी परतून घेतलेले आहेत। पोहे एका भांड्यात मी काढून घेणार आहे। आता गॅसवर पुन्हा एकदा मी कढई ठेवलेली आहे। गॅस लो फ्लेमवर आहे। इथे मी अर्धी वाटी तेल घालत आहे। यामध्ये 1 चमचा मोहरी मी घालत आहे। मोहरी फुटल्यानंतर पाव चमचा हिंग मी घालत आहे। त्यानंतर मी 1 वाटी शेंगदाणे घालत आहे। तर ते शेंगदाणे छान असे तळून घ्यायचे आहेत। तर 1-2 मिनिटं मी हे यामध्ये छान परतून घेत आहे। सोनेरी रंग आल्यानंतर यामध्ये मी पाव वाटी खोबर टाकत आहे। ते सुद्धा 1 ते 2 मिनिटं मी यामध्ये परतून घेणार आहे। यानंतर मी यामध्ये पाव वाटी काजू घालत आहे। ते पण 1 ते 2 मिनिटं मी परतून घेणार आहे। आता मी यामध्ये पाव वाटी डाळवं घालत आहे। 1 ते 2 मिनिटं परतून घेतल्यानंतर यामध्ये मी पाव वाटी मनुके घालत आहे। त्यामुळे पोह्याला छान अशी चव येते। 1 ते 2 मिनिटानंतर या ठिकाणी मी 4 लाल मिरच्या ज्याचे वरचे देठ मी काढून घेतलेले आहेत ते घालत आहे आणि सोबत कढीपत्तासुद्धा घालत आहे। हे सुद्धा 1 ते 2 मिनिटं यामध्ये मी परतून घेणार आहे। आता या ठिकाणी मी मसाले घालणार आहे, त्यामुळे गॅस मी बंद केलेला आहे। यामध्ये मी 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घालत आहे, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा चाट मसाला, 1 चमचा आमचूर पावडर। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आता यामध्ये मी 2 चमचे बारीक केलेली साखर, पिठी साखर घालत आहे। पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आता चवीनुसार मीठ यामध्ये मी घालत आहे। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आता जे पोहे परतून घेतले होते ते मी यामध्ये घालत आहे। गॅस चालू केलेला आहे। तर मंद आचेवरच मी हे पोहे व्यवस्थित परतून घेणार आहे। तर या ठिकाणी या 2 चमच्यांच्या साहाय्याने मी ते व्यवस्थित परतून घेत आहे। गॅस लो फ्लेमवरच ठेवायचा आहे। या ठिकाणी तुम्ही पोहे अर्धे करून सुद्धा घालू शकता, त्यामुळे ते व्यवस्थित मिक्स होतात। अर्धे पोहे आधी घालून मिक्स करून घेतल्यानंतर बाकीचे उरलेले पोहे तुम्ही घालून ते मिक्स करून घेऊ शकता। तर हे छान असं साधारण 6 ते 7 मिनिटं लो फ्लेमवरच मी परतून घेणार आहे, मिक्स करून घेत आहे व्यवस्थित। तर मसालेदार कुरकुरीत असा पोह्याचा चिवडा तयार आहे। या ठिकाणी मी तो सर्व करून घेत आहे। हा मसालेदार पोह्याचा चिवडा चवीला सुद्धा खूप छान लागतो आणि तुम्ही बघू शकता किती छान कुरकुरीत दिसत आहे। जरूर करून बघा। हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, लाईक, कमेंट करा आणि आणखी व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल नॉलेज का कटोरा।